ऑगस्ट महिना हा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, कारण की 1 ऑगस्ट 2022ला मी एक डॉक्टर असून हॉस्पिटल जॉब सोडून मी IT सेक्टरचा जॉब स्वीकारला होता आणि त्याचा नेक्स्ट डे 2 ऑगस्ट 2022ला मला समजलं की माझी फर्स्ट प्रेग्नन्सी मी कन्सीव्ह केली आहे. बट काही कारणामुळे ती सक्सेसफुल नाही होऊ शकली आणि ही माझी सेकंड प्रेग्नन्सी. सोयरा ही माझी सेकंड बेबी आहे. त्यामुळे सोयरा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे आणि म्हणून मला तिच्या रिलेटेडचे सगळे मोमेंट्स मला कॅप्चर करायचे आहेत. म्हणून हे यूट्यूब आणि इन्स्टा. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये नक्की काय झालं होतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये समजेल. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा. इथे आम्हाला क्रो दादा दिसला होता. क्रो आणि पिजन बघण्यासाठी तर आम्हाला खूप आवडतं. त्यासाठी तिची ही धडपड. आणि इकडे बघा आऊला कशी हेल्प करत होती. आऊ आमची इकडे गहू नीट करत होती आणि त्यामध्ये सोयऱ्याला जाऊन तिला हेल्प करायची होती आणि म्हणून ही सगळी आर्ग्युमेंट चालू होती. आऊ म्हणत होती, "राहू दे, राहू दे, मी करते." आणि सोयऱ्याचं असं होतं की, "नाही गं, मी करते तुला मदत." ह्या दोघींची गंमत बघून मला खूप मस्त वाटत होतं. शेवटी तिला थोडे गहू दिले निवडण्यासाठी, पण तिचं असं होतं की नाही, मला मोठ्या परातीतलेच गहू हवेत. पण शेवटी तिचं काही चालेना म्हणून तिने आपलं गपचूप निवडायला घेतले आणि माझ्या बाळाने ते निवडूनही दिले. हे सगळं बघताच खूप क्यूट वाटत होतं मला. बाहेर छान पाऊस पडत होता म्हणून आमचा मामा बोलला, "आपण वडापाव खाऊया." वडापाव बघून सोयऱ्याला खूप आनंद झाला होता आणि मग नंतर आम्हाला चालून दाखवायचं होतं सगळ्यांना. सोयरा आता स्वतःहून चालायला लागली, अशी थोडी-थोडी चालते. तिला पण खूप मज्जा वाटते म्हणून ती सगळं असं करून दाखवत होती. म्हणून खूप मस्त वाटत होतं तिच्या आजी, आजोबा, मामा आणि मला. खूप किती पटापट दिवस पुढे-पुढे जातायत, एवढे फास्ट जातायत. सोरा एवढी पटापट मोठी होते. असं वाटतं की काश मी हा टाईम इकडेच फ्रीज करू शकले असते. पण असो, इकडे बघा आमचा मामा आमचे हेडफोन्स क्लीन करत होता आणि सोराला ते एकदम कॉन्सन्ट्रेट करून बघायचं होतं, शिकायचं होतं की तो नक्की काय करतोय आणि तिने पण प्रयत्न केला की ते पण तिला करायचं आहे. ह्या दोघांची इथे मस्ती चालू होती आणि मला हे सगळं बघून एवढं छान वाटत होतं की लहानपणी मी आणि माझा भाऊ आम्ही एवढे मस्ती करायचो आणि आता सेम तसंच तो तिच्यासोबतही मस्ती करतो. मामा भांजीचा हा बॉन्ड खूपच वेगळा आणि खूपच निराला आहे. खूप बरं वाटतं हे सगळं बघून की ॲटलीस्ट सोयरामुळे तरी आम्ही आमचं बालपण पुन्हा जगू शकतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.